नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम ही मंजूर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मधील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीक विम्याची प्रतीक्षा आता संपत आली असून प्रशासकीय स्तरावर भरपाई वितरणाची प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात ठरत आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी 1100 कोटी रुपयांचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झाला असून शेती अभ्यासक अनिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा भरपाईचे सूत्र जर बघितले तर यावर्षी पीक विमा भरपाई प्रामुख्याने यील्ड बेस पद्धतीने निश्चित केली जात असली तरी ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच होणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे पीक कापणी प्रयोग जर बघितले तर राज्यात एकूण 12,000 प्रयोग नियोजित होते, त्यापैकी 6,000 प्रयोगांचे मूल्यांकन हे आता पूर्ण झाले आहे। आता रक्कम कुठे तपासायची तर ज्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर आपली रक्कम दिसून येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि ज्या मंडळात प्रयोग झाले नाहीत त्यांचे काय तर राज्यातील सुमारे 2300 महसूल मंडळामध्ये काही तांत्रिक कारणामुळे पीक कापणी प्रयोग होऊ शकले नाही, पण शेतकरी मित्रांनो ते सुद्धा लवकरच होणार आणि पीक विमा तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार त्याची अधिकृत तारीख सुद्धा आपण जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेजारील मंडळांमधील सरासरी उत्पन्न लक्षात घेता तुमच्या विम्याची रक्कम तेवढीच ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे आता शेतकरी मित्रांनो प्रत्यक्षात किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार तर सुरुवातीला हेक्टरी 17,500 रुपयांच्या चर्चेनंतर सध्या पोर्टलवर दिसणारी आकडेवारी ही खालील प्रमाणे आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे सरासरी जर भरपाई बघितली तर बहुतांशी शेतकऱ्यांना 3,000 ते 5,000 रुपये दिसत आहे आणि जास्तीत जास्त जर भरपाई बघितली तर अतिवृष्टी किंवा गंभीर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10,000 ते 30,000 रुपयापर्यंत मदत सुद्धा दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो येत्या 7 ते 8 दिवसात पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या सोमवारपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत हा विमा सरसकट जमा होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।